आज आपण आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अशा बायोफ्लॉक फिश फार्मिंग बद्दल जाणून घेणार आहोत। पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथे राहणारे रामचंद्र हरपळे हे गेले 1-2 वर्षापासून यशस्वीरित्या बायोफ्लॉक मत्स्यपालन करत आहेत। ते आपल्या 8 गुंठ्यात 150 बाय 100 फूटच्या शेडमध्ये मत्स्यपालन करत आहेत। ते सांगतात, बायोफ्लॉक ही एक जैविक पद्धत आहे ज्यामध्ये टाकीतील नायट्रोजनस घनद्रव्ये सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने उपयुक्त प्रथिनांमध्ये रूपांतरित करून माशांसाठी अन्न म्हणून दिले जाते। त्यांच्या या शेडमध्ये 4 फूट उंचीचे एकूण 10 टँक तयार केलेत, ज्यामध्ये 30,000 लिटर पाणी भरले जात असून हे पाणी दर 7-8 दिवसांनी बदलले जाते। सध्या ते 4 ते 5 टँकमधून उत्पादन घेत असून एका टँकमधून वर्षाला 4 ते 5 लाखांचा नफा मिळतो। ते सांगतात, बायोफ्लॉक फिश फार्मिंगसाठी स्वतःची जागा, भरपूर पाणी आणि मार्केटिंग करणं महत्त्वाचं असतं। बायोफ्लॉक पद्धतीमध्ये एचडीपी शीट किंवा सिमेंट वापरून टँक तयार केले जाते। त्यांनी शीट वापरून गोल टँक तयार केले असून पाण्यात ऑक्सिजन पुरवण्यासाठी एरेशन सिस्टीम वापरतात। त्याचबरोबर पाण्याचा पीएच, अमोनिया, नायट्रेट्स यांची चाचणी करण्यासाठी ते वॉटर टेस्टिंग किट वापरतात। ते सांगतात, तिलापिया, रोहू, कॅटफिश, पंगासियस ही मासे पालनासाठी योग्य असतात। या बायोफ्लॉक फिश फार्मिंगमध्ये एका टँकमधून 2,500 किलोपर्यंत उत्पादन निघत असून 220 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री करत असल्याचं रामचंद्र सांगतात। बायोफ्लॉक मत्स्यपालन ही शाश्वत व आधुनिक शेतीची एक उत्तम दिशा आहे। सुरुवातीला थोडं प्रशिक्षण घेतलं की हे मत्स्यपालन अत्यंत फायदेशीर ठरू शकतं, असं रामचंद्र यांचं मत आहे। तर तुम्हाला आधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या बायोफ्लॉक फिश फार्मिंगबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।